नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एमपीएससीच्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक परीक्षेचा पहिला पेपर निबंधाचा झालेला आहे. या पेपरमध्ये कोणकोणते विषय आले होते, त्याचा अर्थ काय आणि त्या विषयाचं उत्तर लिहिताना किंवा निबंध लिहिताना कोणकोणते मुद्दे कसे असायला हवे होते याची आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी आपण पहिला मुद्दा घेऊया. स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये टॉपिक खाली दिलाय, टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ विमेन इन सोसायटी इट इज इसेन्शियल टू चेंज देअर माइंडसेट. तर याच्यामधले कीवर्ड्स आपण बघूया. हा मेन जो टॉपिक आहे तो स्त्रियांबद्दलचा आहे, पण स्त्रियांबद्दल नक्की कशावर भर द्यायचं तुम्हाला? त्यांचं समाजामध्ये दुय्यम स्थान आहे याच्यावर, आणि ते काय करायचं आपल्याला, त्याचं नाहीसं करायचंय. आणि त्यासाठी काय करण्याची गरज आहे? त्यांची म्हणजे स्त्रियांची मानसिकता, माइंडसेट बदलण्याची गरज आहे. सो बदलणे, ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया की निबंधाचं स्ट्रक्चर काय असायला पाहिजे होतं. सो अगदी सगळ्यात पहिलं जे येतं ते म्हणजे प्रस्तावनेचा भाग. सो इथं तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायची आहे निबंधाची. आता निबंधाची इंट्रोडक्शन देण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणी उदाहरणांच्या थ्रू देतं, कोणी सुविचार किंवा कोटचा वापर करतं, कोणी देशातील स्त्रियांची विविध जी अवस्था आहेत त्याच्याबद्दलचे स्टॅटिस्टिक्स देऊन करतं. तर इथं समजा प्रस्तावनेमध्ये तुम्ही एका अशा महिलेचं उदाहरण घेतलंय, से कल्पना सरोज, की ज्या दलित समूहामध्ये जन्माला आल्या, ज्यांचं अत्यंत लहान वयामध्ये लग्न झालं आणि त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स आणि अब्युजला पण सामोरं जावं लागलं. पण त्यातून त्यांनी मात करत परिस्थितीवर आज त्या भारतातील एक नामांकित उद्योजिका आहेत. तर हे उदाहरण दिलं की माइंडसेट बदलला की स्त्रियांचं दुय्यम स्थान कसं नाहीस होतं हे तुम्हाला सांगतील. किंवा NFHS सर्वे एक आहे जो भारतामध्ये दर काही कालावधीनंतर होतो. या सर्वेमध्ये विवाहित स्त्री आणि पुरुष यांचा जेव्हा सर्वे झाला तेव्हा त्यांना असा एक प्रश्न विचारण्यात आला होता की नवऱ्याने बायकोला मारले तर ते बायकोच्या हिताचे असते का? तर 51% स्त्रियांनी हो असं उत्तर दिलं होतं. तर यातून असं दिसून येतं की स्त्रियांची मानसिकता का बदलण्याची गरज आहे. सो प्रस्तावनेमध्ये ह्या मुद्द्याला घेऊन तुम्ही हळूहळू विषयाकडे जाऊ शकता. दुसरं आहे संकल्पनांचे स्पष्टीकरण, कन्सेप्च्युअल क्लॅरिफिकेशन. आता याच्यामध्ये कोणत्या संकल्पना आहेत? तर दोन महत्वाचे आहेत. एक म्हणजे दुय्यम स्थान म्हणजे काय, स्त्रियांना दुय्यम स्थान मिळतं म्हणजे काय हे तुम्हाला सांगावं लागेल. मग यामध्ये थोडक्यात तुम्ही असं सांगू शकता की स्त्रियांना निर्णय घेण्यामध्ये महत्वाचं स्थान नाहीये, किंवा समाजामध्ये जे संसाधनांचं वितरण होतं किंवा संधीचं वितरण होतं त्या समप्रमाणात स्त्रियांना मिळत नाही पुरुषांच्या तुलनेने. दुसरा कन्सेप्ट जो तुम्हाला एक्सप्लेन करायचा ते म्हणजे मानसिकता म्हणजे काय, है ना, कारण याला आपण ग्रांटेड नाही पकडू शकत. मेंटॅलिटी किंवा माइंडसेट म्हणजे काय. मग ह्याच्यामध्ये बिलीफ सिस्टम येते, आपली वृत्ती येते, दृष्टिकोन येतात की जे आपल्याला सामाजिकरणातून प्राप्त झालेत. एकदा तुम्ही प्रस्तावना दिली, संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या, अर्थातच प्रस्तावनेमध्ये तुम्हाला थेसिस स्टेटमेंट ज्याला आपण मुख्य दावा म्हणतो तो पण द्यावा लागेल. आणि हा मुख्य दावा कुठून येतो? तर हा विषय का खरा आहे त्याचा व्हाय आस्पेक्ट है ना. व्हाय आस्पेक्ट एकदा व्यवस्थित एक्सप्लेन केला की तुम्हाला मुख्य दावा मिळतो की ज्याला प्रूव्ह पुढे जाऊन करायचंय. त्यानंतर मग तुम्हाला आता हे प्रूव्ह करायचंय, तर मग या विधानाचे समर्थन करणारे मुद्दे काय आहेत ते आपल्याला बघायचे. तुम्हाला ह्या विधानाचं समर्थन करायचं की स्त्रियांची मानसिकता बदलण्याची गरज का आहे. तर ह्याचे काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातला आधी मुद्दे लिहून घेतो. एक म्हणजे पितृसत्ताक मानसिकतेचं आंतरिकीकरण, म्हणजे स्त्रियांनी स्वतःच ते इंटरनलाइज करून घेतलेलं आहे. दुसरं जागरूकतेचा आणि आत्मविश्वासाचा अभाव. सो ही दोन महत्वाची कारण आहेत की ज्याच्यामुळे
स्त्रियांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. पण याच्यामध्ये अजून तुम्ही असं म्हणू शकता की एक म्हणजे महत्वाकांक्षांची कमतरता, महत्वाकांक्षांची कमतरता किंवा तडजोड. स्वतःच स्त्रिया तडजोड करायला तयार असतात आणि ही देखील मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट जी प्रकर्षाने आपल्याला दिसते ते म्हणजे त्यांचं आर्थिक आणि इतर बाबीतलं अवलंबित्व, इकॉनॉमिक डिपेंडन्स. तर ही काही महत्वाची कारणं आहेत की ज्यामुळे हे विधान खरं आहे की स्त्रियांचं स्वतःचं मानसिकता बदलण्याची का गरज आहे. आता ह्याच्यामध्ये काही जण याला काउंटर आर्ग्युमेंट पण देऊ शकतात. काउंटर आर्ग्युमेंटला आपण मराठीत म्हणतो प्रतिवाद. ठीक आहे. प्रतिवाद असा आहे की फक्त स्त्रियांची मानसिकताच अडचणीची आहे का, तर नाही. मग त्यामध्ये अजून काही अडथळे. एक म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की स्ट्रक्चरल बॅरियर्स, ज्याला आपण म्हणूयात की संरचनात्मक अडथळे, किंवा कायदे हे पुरुष प्रधान आहेत, किंवा खराब अंमलबजावणी. अशा काही काउंटर आर्ग्युमेंट देऊन तुम्ही असं म्हणू शकता की फक्त स्त्रियांची मानसिकताच प्रॉब्लेमॅटिक आहे, त्यामध्ये गडबड आहे, असं तुम्ही म्हणू शकत नाही. मग आता एकदा तुम्ही म्हणजे ह्यामध्ये अजूनही तुम्ही मुद्दे ऍड करू शकता, पण काउंटर आर्ग्युमेंटला शक्यतो आपण निबंधामध्ये लिमिटेड ठेवायला पाहिजे. त्यानंतर मग आपल्याला या मुद्द्याची चर्चा करता येईल याच्यामध्ये की काय बदलायला पाहिजे. एक तर आपण ऑलरेडी एक मुद्दा बघितलाय काय बदलायला पाहिजे, ते म्हणजे स्त्रियांची मानसिकता बदलायला पाहिजे. सो इथं तुम्ही म्हणू शकता महिलांची किंवा स्त्रियांची मानसिकता. पण फक्त महिलांची मानसिकता हा मुद्दा आहे का, तर नाही. तुम्हाला असं म्हणायचे समाजाची मानसिकता. आता याच्या खोलात पण तुम्ही जाऊ शकता की समाजाची मानसिकता म्हणजे नक्की कोण आलं याच्यामध्ये. मग समाजातले जे विविध महत्वाचे घटक आहेत ते पण येऊ शकतात. अजून काय येऊ शकतं तर संस्थात्मक सुधारणा. ज्या संस्था स्त्रियांच्या कल्याणासाठी किंवा स्त्रियांच्या संरक्षणासाठी काम करतात त्यांच्यामध्येही सुधारणा होणं गरजेचं आहे. अजून काय करणं गरजेचं आहे तर स्त्रियांचं आर्थिक सक्षमीकरण. मग एकदा तुम्ही हे काय बदलायला पाहिजे याला हात घातलात किंवा पुढचा मुद्दा देता येतो तो म्हणजे वे फॉरवर्ड, म्हणजे उपाय. हे 5 महत्वाचे तुम्ही उपाय सांगू शकता. एक म्हणजे शिक्षण व जनजागृती करणे. सो शिक्षणाचा अभ्यासक्रम, शिक्षणामधले जे उपक्रम असतात तेच अशा पद्धतीने राबवणे की हळूहळू शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांची मानसिकता बदलेल. त्याचबरोबर जनजागृतीची गरज आहे, म्हणजे समाजातील विविध घटकातील विविध स्तरातील लोकांना हा मेसेज जाणं गरजेचं आहे. कायदेशीर व धोरणात्मक उपाय पण गरजेचे आहेत. म्हणजे कायदे तर आहेत पण ते कायदे खरोखरच स्त्रियांच्या गरजांना लक्षात घेऊन बनवलेत का, किंवा ते गरजा पूर्ण करतायत का, किंवा जी धोरणं राबवली जातात स्त्री कल्याणाची ती पूरक आहेत का याच्याकडे लक्ष देणे. आर्थिक संधी, विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवता येईल का, तो वाढवण्यासाठी अजून नेमकं काय करता येईल, तर हे तुम्हाला इथं मेन्शन करता येईल. त्यानंतर सामाजिक सुधारणांचा एक मुद्दा आहे की समाजामध्ये आजही आपण जुन्या चालीरीती, प्रथा, परंपरा यांच्या नावाखाली स्त्रियांचं आजही दमन, शोषण आणि डिस्क्रिमिनेशन होतं, तर त्यालाही तुम्ही हात घालू शकता. आणि शेवटी तुम्ही सांस्कृतिक परिवर्तन, म्हणजे ज्याला आपण कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, त्याच्याही मुद्द्याकडे लक्ष देऊ शकता. एकदा तुम्ही हे केलं की मग तुमचा शेवटचा मुद्दा आहे तो कन्क्लुजन. सो बघा, थोडक्यात तुमचं स्ट्रक्चर निबंधाचं असं दिसणार आहे. एक म्हणजे प्रस्तावना, ज्याच्यामध्ये उदाहरण किंवा स्टॅटिस्टिक्स घेऊ शकता. नंतर मुख्य दावा लिहा. त्यानंतर महत्वाच्या संकल्पनांचं स्पष्टीकरण द्या. त्यामध्ये दुय्यम स्थान आणि मानसिकता हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर विधानाचं समर्थन करायचं तुम्हाला. मग विधानाचं समर्थन करताना तुम्हाला काही मुद्दे आवर्जून मांडायचे की का हे विधान खरं आहे, का स्त्रियांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. प्लस तुम्हाला काउंटर आर्ग्युमेंट पण देता येईल की असं म्हणायचंय की फक्त स्त्रियांची मानसिकता हा अडथळा नाही तर इतरही अडथळे आहेत, मग काय बदलायला पाहिजे त्याच्यावर भर द्यायचंय. त्यासाठी स्पेसिफिक उपाय सुचवायचे आणि कन्क्लुजन करायचंय. जर तुम्ही अशा पद्धतीनं सूत्रबद्ध पद्धतीनं जर निबंध लिहिला असेल
तर तुम्हाला चांगले किंवा अबोव्ह ऍव्हरेज मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. आता आपण सेकंड टॉपिककडे जाऊया. दुसरा टॉपिक आहे शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आहे. मग आता इथं मेन भर कशावर आहे तर ई शासनावर. पण ते कसं असायला पाहिजे, शाश्वत आणि सहभागात्मक. म्हणजे ह्याला त्यांनी इंग्रजीमध्ये शब्द वापरले सस्टेनेबल आणि पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स. आणि ह्यासाठी महत्वाचा आधारस्तंभ काय तर सोशल नेटवर्किंग, म्हणजे सोशल मीडिया किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स जिथं आपण एकामेकाशी संवाद साधतो. तर आधी मी तुम्हाला इथं स्ट्रक्चर लिहून दाखवणार आहे आणि नंतर आपण त्या स्ट्रक्चरची चर्चा करूया. सो हा जो दुसरा टॉपिक आहे याच्यामध्ये स्ट्रक्चर काय असेल बघा. एक म्हणजे प्रस्तावना द्यायची तुम्हाला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं उदाहरण तुम्ही जे देऊ शकला असता, आणि अशी बरीच उदाहरणं आहेत, ते म्हणजे 2015 मध्ये चेन्नईमध्ये जो पूर आला होता, त्या पुरामध्ये एकमेकाला हेल्प करण्यासाठी रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी बऱ्याच नागरिकांनी आणि स्वयंसेवकांनी सोशल मीडियाचा ऍक्टिव्ह वापर केला. आणि याच्याद्वारे एकमेकांना आणि प्रशासनाला ऑन टाइम डेटा पुरवून त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन प्लॅन केलं आणि सक्सेसफुल केलं. तर हे उदाहरण देऊन तुम्ही सोशल नेटवर्किंग कसं ई गव्हर्नन्स आणि इन जनरल गव्हर्नन्सला बूस्ट करू शकतं हे तुम्ही प्रस्तावनेमध्ये सांगू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही संकल्पनांचं स्पष्टीकरण करायचंय, ते म्हणजे ई शासन म्हणजे काय. तर थोडक्यात सांगायचं की नागरिकांना सेवा पुरवताना, त्यांच्याशी संवाद साधताना किंवा विविध एजन्सीजमध्ये कोऑर्डिनेशन करताना जेव्हा इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, तेव्हा त्याला ई गव्हर्नन्स म्हणतात. त्यानंतर कीवर्ड जे तुम्हाला अनालाइज करायचे म्हणजे सोशल नेटवर्किंग म्हणजे काय आणि पार्टिसिपेटिव्ह आणि सस्टेनेबल गव्हर्नन्स असणं म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचंय. त्यानंतर मग त्याचा व्हाय आस्पेक्ट, की हे विधान का खरं आहे, का बरं हा सोशल नेटवर्क एक महत्वाचा आधारस्तंभ मानला जातो, तर त्याची कारणं द्यायची. तर एक कारण असं आहे की नागरिकांचा सहभाग वाढतो, कारण सोशल नेटवर्किंग इज इझिली ऍक्सेसिबल टू पीपल. सो त्यामुळे नागरिक ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होऊ शकतात. दुसरं आहे त्यांच्या पार्टिसिपेशनमुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व येतं, म्हणजे सगळ्यांना कळतं काय चाललेलं आहे आणि त्यामुळे मग प्रशासन उत्तर द्यायला बांधील आहे असा एक समज निर्माण होतो की जे खरंय, आणि लोक प्रशासनाला उत्तरं विचारायला लागतात. त्यानंतर जलद तक्रार निवारणाची एक यंत्रणा उभी राहते. आता ह्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा ट्विटरचा यूज केलेला मेन्शन करू शकता की इंडियन रेल्वे असेल किंवा पोलीस असतील, ते ऍक्टिव्हली सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांपर्यंत पोहोचतायत, त्यांच्या तक्रारी घेत आहेत आणि त्याच्यावर उपाय देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून काय आहे तर सर्वसमावेशक शासन निर्माण करता येतं, म्हणजे जे लोक पॉवर सेंटर पासून दूर आहेत ते सोशल मीडियाचा वापर करून पॉवर सेंटर पर्यंत पोहोचू शकतात. त्यानंतर धोरण निर्मिती व फीडबॅक घेणे, अभिप्राय घेणे, याच्यामध्येही नागरिकांचा सहभाग वाढवायचा असेल तर सोशल मीडिया इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट टूल. आणि शेवटी आहे डिझास्टर मॅनेजमेंट, ज्याचं उदाहरण मी ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. तर ही काही 6-7 कारणं आहेत आणि ह्या प्रत्येक कारणाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करत, उदाहरणं देत तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय की सोशल नेटवर्किंग हा ई गव्हर्नन्सला पार्टिसिपेटिव्ह आणि सस्टेनेबल बनवण्यामधला एक महत्वाचा आधारस्तंभ का आहे. पण ह्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत, ते चॅलेंजेस तुम्हाला टुवर्ड्स द एंड सांगायचे की डिजिटल डिवाइड आहे, डिजिटल दरी आहे, बऱ्याच लोकांकडं सोशल नेटवर्किंग नाहीये, अद्ययावत तंत्रज्ञान नाहीये, स्मार्टफोन्स नाहीयेत, ते रिमोट एरियामध्ये राहत आहेत. फेक न्यूजचा धोका आहे किंवा मिसइन्फॉर्मेशनचा धोका आहे, बऱ्याचदा सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल होतात आणि लोक इझिली त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्यानंतर डेटा प्रायव्हसीचा पण इश्यू आहे, बऱ्याचदा लोकांची गोपनीय माहिती शेअर केली जाऊन त्यांच्या जीवास किंवा त्यांच्या कल्याणास धोका निर्माण होऊ शकतो. सायबर अटॅकचा धोका आहे. आणि शेवटी आहे की बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की फक्त सोशल मीडियावर बोलल्याने, मतं शेअर केल्याने खरा फरक पडतो, रिअल इन्व्हॉल्वमेंट त्यांची कमी होते. सो हिअर सोशल मीडिया ऍक्ट्स ॲज अ सेफ्टी वॉल. तर हेही तुम्हाला हायलाइट करता आलं पाहिजे. आता ह्याच्यावर सोल्युशन द्यायचे असतील, वे फॉरवर्ड किंवा ह्याला आपण उपाय सुचवणं असं म्हणतो, तर हे जे चॅलेंजेस आपण मेन्शन केले त्या प्रत्येकाला एक एक उपाय द्या. असं डिजिटल दरी कमी करायची असेल तर आपल्याला डिजिटल एज्युकेशन देणं गरजेचं आहे. फेक न्यूज स्प्रेड करायची असेल तर शासनाने ऍक्टिव्हली फॅक्ट चेकिंगला सपोर्ट केलं पाहिजे किंवा एनकरेज केलं पाहिजे. डेटा प्रायव्हसीसाठी स्ट्रॉंगर लॉज किंवा पॉलिसीची गरज आहे. सायबर अटॅकसाठी एक रोबस्ट सायबर सिक्युरिटी मेकॅनिझम असणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी विविध शासनाच्या यंत्रणा त्याच्यावर काम करत आहेत. आणि रिअल इन्व्हॉल्वमेंट सुद्धा एनकरेज केली पाहिजे, फक्त डिजिटल ऍक्टिव्हिजम काही कामाचं नाही.
अशा पद्धतीनं जर तुम्ही 1, 2, 3, 4 उपाय दिले की मग तुम्हाला कन्क्लुजनकडे जाता येतं. आता कन्क्लुजन मध्ये तुम्ही कुठला सूर काढाल, तर कन्क्लुजन मध्ये तुम्हाला असं म्हणायचं की हे खरं आहे की दिस इज द वर्ल्ड ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया हॅज बिकम इनविटेबल पार्ट ऑफ मोस्ट ऑफ द पीपल्स लाईफ. तरी पण तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की रिअल इन्व्हॉल्वमेंट डेमोक्रेसीमध्ये ही फिजिकल आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशननीच होते, फक्त सोशल मीडियावर बोलून होत नाही. असा सूर काढत तुम्हाला ह्या टॉपिकला क्लोज करायचं. सो जर तुमच्या टॉपिकचं थोडक्यात स्ट्रक्चर असं असेल तर तुम्हाला 1000 शब्दांचा एक चांगला निबंध लिहिता येतो आणि तो जर निबंध तुम्ही तसा लिहिला स्ट्रक्चर्ड विथ पर्टिनंट एक्झाम्पल्स म्हणजे सुसंगत उदाहरणं देऊन, तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. तिसरा विषय आहे तुम्ही धार्मिक न होताही आध्यात्मिक होऊ शकता. आता याच्यामध्ये 2 कीवर्ड्स आहेत त्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. एक म्हणजे धार्मिक न होणं आणि दुसरं आध्यात्मिक होणं. म्हणजे आध्यात्मिक होण्यासाठी धार्मिक होण्याची गरज नाही अशा अर्थाचा हा टॉपिक आहे. तर अर्थातच प्रस्तावनेमध्ये तुम्ही उदाहरण घेऊ शकता की जी लोक आध्यात्मिक मार्गावर चालत होती पण त्यांनी धर्माचं फार अवडंबर माजवलं नाही. याच्यामध्ये तुम्ही स्वतः स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेऊ शकता. ते असं म्हणायचे की खरा जो धर्म आहे तो म्हणजे इंद्रियांच्या अनुभवांच्या पलीकडे जाणे. तर म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की खऱ्या अर्थाने तुम्हाला देवाला जाणायचं असेल तर नेव्हर एंटर इन टू द गेट्स ऑफ ऑर्गनाइज रिलिजन. तर अशा पद्धतीचं प्रस्तावना घेऊन तुम्ही सांगू शकता की हे कसं कॉन्ट्रडिक्शन आहे. आता ह्याच्यामध्ये काही महत्वाच्या संकल्पना आहेत, त्यांचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं. एक म्हणजे धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे अशी एक पद्धतशीर व्यवस्था आहे जिचा संबंध श्रद्धा, कर्मकांड आणि देव यांच्याशी येतो. तर अध्यात्म म्हणजे काय, तर जिथं माणूस मन, आत्मा, इंद्रियांवरचा विजय आणि एक सुसंगत जीवन जगणं, अर्थपूर्ण जीवन जगणं ह्याच्याकडे लक्ष देतो, तिथं अध्यात्म येतं. आता ह्या दोघांमधला फरक सांगायचा की धर्म हा कसा एक्सटर्नल आहे, समाज आणि इन्फ्लुएन्स किंवा इतर लोकांच्या संबंधीशी आहे. तर अध्यात्म हे कसं स्वतःच्या आत्म्याशी निगडीत आहे, इंटरनल आहे, मोर अबाउट पीस ऑफ माइंड किंवा इंटरनल डेव्हलपमेंट बद्दलचं आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे हे विधान का खरंय, की का तुम्हाला धर्माची गरज नाही पडत आध्यात्मिक होण्यासाठी. तर एक म्हणजे आध्यात्मिकता वैयक्तिक आहे. म्हणजे स्पिरिच्युअल असणं म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कोणी सांगत नाही, हे तुमचं स्वतःच आहे. काही जणांसाठी स्पिरिच्युअलिटी गार्डनिंग मध्ये पण असेल, काही जणांसाठी स्पिरिच्युअलिटी प्राण्यांचं काय देखभाल करणं, त्यांच्यावर प्रेम करण्यामध्ये पण असेल, काही जणांसाठी स्पिरिच्युअलिटी निसर्गाशी एकरूप होण्यामध्ये पण असेल. सो हे वैयक्तिक आहे आणि वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. तिथं तुम्हाला धर्माकडून उपदेश घेण्याची गरज नाही. दुसरं आहे की काही मूल्य ही सारखीच असतात, जसं प्रेम, करुणा, दया. तर ह्यासाठी तुम्हाला धर्माकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये गेलात तर ह्या मूल्यांचा पुरस्कार होतोच. मग ही धर्माच्या पलीकडची मूल्य आहेत आणि म्हणून हे आध्यात्मिक जास्त आहे ना की धार्मिक आहे. त्यानंतर रूढी आणि विधींचं बंधन नाही. धर्मामध्ये बऱ्याचदा काय होतं की एखादी गोष्ट अमुक तमुक पद्धतीनंच करायला पाहिजे तरच ते धर्माला मान्य असतं. पण आध्यात्मिकतेमध्ये असं नाहीये. तुम्हाला जे रुचेल, तुम्हाला जे पटेल, तुमच्या आयुष्याला जे अर्थ देणार असेल ते तुम्ही करू शकता. सो म्हणून धर्म पण गरजेचा नाहीये. तसंच आध्यात्मिकतेमध्ये तुम्हाला नैतिक जीवन पण जगता येतं की जिथं धर्माचं तुम्हाला काही करावं लागत नाही. तर ते पण खरं आहे आणि आधुनिकतेशी सुसंगत आहे की आधुनिक जगामध्ये आजकाल लोकांचा कल हा धार्मिक जास्त न बनण्याऐवजी स्वतःच्या आयुष्यामध्ये अर्थ शोधण्यासाठी आध्यात्मिक मार्गावर चालण्याकडे जास्त आहे. सो ही काही कारणं आहेत जी तुम्ही विस्तृतपणे एक्सप्लेन केली. तर हा टॉपिक का खरा आहे हे तुम्हाला सांगता येईल. आता ह्याला प्रतिवाद पण देता येतो की जरी आध्यात्मिक होण्यासाठी धर्माची गरज नसली, हे खरं असलं तरी धर्म पण गरजेचा आहे असं म्हणणारे काही लोक आहेत. उदाहरणार्थ ते म्हणू शकतील की धर्म हा समाजामध्ये शिस्त आणतो. म्हणजे धर्माने काही नियम घालून दिलेत, एकमेकाशी कसं वागायचं, काय करावं, काय करू नये, याच्यामध्ये समाजामध्ये शिस्त येते, व्यक्तीच्या आयुष्यात शिस्त येते. दुसरं समाजाला बांधून ठेवतो. सो समाजामध्ये जी सुव्यवस्था आहे, ऑर्डर आहे, त्याला जर शेप देणारी कुठली एंटिटी असेल तर वन ऑफ द एंटिटीज रिलिजन. त्यानंतर आहे संस्कृती जपतो. सो आतापर्यंत पिढ्यानपिढ्या जे चालत आलेलं आहे ते धर्माच्या नावाखाली आल्यामुळे त्याची एक जपणूक झालेली आहे. जर प्रत्येकाने असं ठरवलं असतं की मी माझ्या मनानेच अर्थ लावेन आयुष्याचा, की चांगलं काय वाईट काय, तर मग जी संस्कृती पूर्वापारपासून चालत आली आहे तिचं जतन नसतं झालं.
त्यानंतर सुलभता येते. आता प्रत्येक जण स्वतःचा स्पिरिच्युअल पाथ शोधेलच असं नाही, त्यासाठी एक प्रकारची बौद्धिक जडणघडण व्हावी लागते. मग धर्म काय करतो तर ह्याचं सुलभीकरण करून सामान्य माणसाला पटेल असं कथा स्वरूपात, अभंग, ओव्या या स्वरूपात सांगतो. आता याला तुम्ही रिबटल पण देऊ शकता, की तुम्ही असं म्हणू शकता की आध्यात्मिक होणं म्हणजे धर्माला रिजेक्ट होणं असं नाही, फक्त त्याचा अर्थ असा आहे की धर्माच्या जास्त आहारी न जाणं. आता भारतातली पण उदाहरणं तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ संत परंपरा आहे, ज्यांनी नाम जप किंवा देवाचं नामस्मरण किंवा वारी करणं, भजन कीर्तन स्वतः करणं या आधारे आध्यात्मिक मार्गावरून कसं चालायचं हे सांगून दिलंय. तसं सुफी परंपरेचा किंवा सुफी पंथाचा तुम्ही देऊ शकता, किंवा भारतातील विविध एकाच धर्मामध्ये विविध प्रकारच्या ज्या पंथ आहेत किंवा परंपरा आहेत, चालीरीती आहेत, त्यांचा उल्लेख करून तुम्ही म्हणू शकता की लोकांनी स्वतःचे आध्यात्मिक मार्ग कसे निवडलेत बघा धर्मात राहून. आता याची आव्हानं काय आहेत? एक म्हणजे आजकाल ना स्पिरिच्युअलिटीचं कमर्शियलायझेशन झालंय. दुसरं, जर प्रत्येक जर मनाने ठरवायला लागला की आयुष्याला अर्थ काय देतं, तर कधी कधी अनार्की होण्याचा किंवा वादविवाद होण्याचा पण प्रसंग उद्भवू शकतो, किंवा याच्यामध्ये सुपरफिशियालिटी पण येऊ शकते. लोकांना खऱ्या अर्थाने जे गहन आहे, गूढ आहे ते स्वतःला कळेलच अनुभवातून असं नाही, कुठे ना कुठेतरी इतरांच्या मार्गदर्शनाची कधी ना कधीतरी गरज पडते. तर ही आव्हान आहेत. मग त्याच्यावर उपाय काय आहेत? तर एक उपाय असा आहे की सिंथेसिस ऑफ रिलिजन अँड स्पिरिच्युअलिटी, म्हणजे स्पिरिच्युअलिटी रिलिजनला रिफॉर्म करू शकते, कारण रिलिजनमध्ये आजही आपल्याला काही प्रतिगामी मूल्य दिसतात. त्याच्यावर मात करायची असेल तर स्पिरिच्युअल एलिमेंट्स गरजेचे आहेत. पण रिलिजन हा स्पिरिच्युअलिटीला एक प्रकारचं मार्गदर्शन करू शकतो, कारण आतापर्यंत हजारो वर्षांमध्ये विविध एनलाइटन लोकांनी जे लिहून ठेवलेलं आहे आणि जे धर्माचा भाग झालेला आहे ते सुद्धा व्यक्तीच्या मार्गदर्शनासाठी उपयोगी होऊ शकतं. तर उपायामध्ये तुम्हाला सिंथेसिस सांगायचंय आणि मग कन्क्लुजन मध्ये तुम्हाला असं रिलेव्हन्स सांगायचं की आजकाल स्पिरिच्युअल होणे का गरजेचं आहे. कारण एकीकडे आपण असं बघतोय की सत्तेसाठी किंवा पैशासाठी किंवा मटेरियलिस्टिक लाईफस्टाईलसाठी लोक जीवाचं रान करत आहेत, पण हे सगळं केल्यामुळे त्यांच्या आयुष्यातला एक प्रकारचा अर्थ हरवत चाललेला आहे. मग त्यासाठी आपल्याला स्पिरिच्युअल होणं गरजेचं आहे. पण स्पिरिच्युअल होताना रिलिजनला पूर्णपणे रिजेक्ट करण्याची गरज नाही. रिलिजन मधून जे आपल्याला उपयुक्त वाटतंय ते घेऊन रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटी किंवा धर्म आणि आध्यात्मिकता यांचा एक सुरेख संगम साधत आपल्याला अर्थपूर्ण आयुष्य जगता येईल असं तुम्ही कन्क्लुजन मध्ये म्हणू शकता. तर हे आहे थर्ड एसी सेक्शन ए मधला. सेक्शन ए मधला चौथा निबंध आहे, आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे. तर ह्यामध्ये दोन कीवर्ड्स आहेत, एक म्हणजे संधी आणि चिंता, आणि भर कुणावर आहे? युवकांच्या आयुष्यावर. सो हा इंडियन सोसायटी रिलेटेड टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रस्तावने दाखल तुम्ही दोन प्रकारची उदाहरणं एकाच परिच्छेदात देऊ शकता आणि कॉन्ट्रडिक्शन दाखवू शकता. एकीकडे एकाच कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे अभ्यासाच्या आणि भविष्याच्या अभ्यासाच्या दबावाला आणि भविष्याची चिंतेच्या ओझ्याखाली. तर दुसरीकडे त्याच कॉलेजमधील एका युवकाने स्टार्टअप सुरू करून एक चांगली ऑफर मिळवलेली आहे. तर ह्या दोन्हीही एकाच कॉलेजमधील दोन्ही उदाहरणं एकाच परिच्छेदात देऊन तुम्ही ह्या डायलेमाला हायलाइट करू शकता की खरंच त्याला आजचं जे जग आहे ते संधी देतंय का चिंता निर्माण करतंय. मग याच्यामध्ये तुम्हाला संकल्पनांचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. संधी म्हणजे नेमक्या कोणत्या, किंवा संधी म्हणजे नेमकं काय युवकांना मिळतंय, किंवा चिंता आहेत म्हणजे नेमकं काय होतं युवकांच्या आयुष्यात, कसल्या चिंताने ते सामोरे जात आहेत हे तुम्हाला सांगायचंय. मग थोडंसं खोलात जाऊन आता प्रत्येक आयामाला भाष्य करायचंय. वाढत्या संधी कुठल्या? तर शिक्षणाची संधी आहे, म्हणजे फक्त देशातच नाही तर देशाच्या बाहेर जाऊन शिक्षण घेता येतं. तंत्रज्ञानात क्रांती होते तर त्याचा फायदा घेणं किंवा त्याच्यामध्ये सहभागी होणं. आर्थिक संधी आहेत, म्हणजे एकच प्रकारे इन्कम कमवायला पाहिजे असं काही नाहीये. अनेक प्रकारे आज तरुण विविध प्रकारचे उद्योग करून इनोव्हेशन आणून इन्कम कमवू शकतात. सामाजिक आणि राजकीय संधी पण आहे, म्हणजे समाजामध्ये बदल घडवू शकतात किंवा राजकारणामध्ये सहभाग घेऊ शकतात. तर हे पण सांगता येतं. आणि ग्लोबलायझेशन मुळे सुद्धा युवकांसमोर संध्या विविध प्रकारच्या उभ्या राहिल्यात, त्याच्यावर भाष्य करता येईल. त्यानंतर मग वाढत्या चिंता कुठल्या आहेत, की रोजगारामध्ये अनिश्चितता आहे. आता ही अनिश्चितता काय येते, तर त्याची बरीच कारणे, स्पर्धा आहे किंवा तंत्रज्ञानात पटपट बदल होतात, कालचं ज्ञान आज लागू होत नाही, आउटडेट होत जातं. त्यानंतर शैक्षणिक दबाव आहे, अकॅडमिक प्रेशर खूप आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणूया रॅट रेस, एक प्रकारचं स्पर्धा लागलेली आहे, माइंडलेस कॉम्पिटिशन.
सामाजिक दबाव पण आहे, एक प्रकारचं समाजाचं प्रेशर राहतं तरुणांवर की एका योग्य वयामध्ये नोकरी मिळवणं, एका योग्य वयामध्ये लग्न करणं, एका योग्य वयामध्ये सेटल होणं, तो सामाजिक दबाव आहे. मानसिक आरोग्याचे प्रश्न आहेत की बऱ्याचदा मानसिक आरोग्याला भारतीय समाजामध्ये तेवढं महत्व दिलं जात नाही, त्याला इग्नोर केलं जातं, किंवा मानसिक आरोग्यासाठी एखाद्याकडे समुपदेशन किंवा सल्ला घ्यायला जाणं त्याच्याकडे योग्य नजरेने किंवा दृष्टिकोनातून बघितलं जात नाही. आर्थिक असुरक्षितता आहे, म्हणजे आज जॉब आहे उद्या नाही, अशा पद्धतीची कधी कधी सिच्युएशन येते, मग त्यामुळे ही चिंता वाढत जातात. परस्पर संबंध आहे का या दोघांमध्ये, वाढत्या चिंता आणि वाढत्या संधीमध्ये? येस. कधी कधी संधी निर्माण करणारे घटक चिंता सुद्धा निर्माण करतात, कारण त्याच्यामुळे अस्थिरता, अनिश्चितता येते. तर दोघांमध्ये एक प्रकारचं काय म्हणतात, म्युच्युअली रिइन्फोर्सिंग रिलेशन आहे, की संधी वाढायला लागल्या की चिंताही वाढायला लागतात, असं होतं. मग भारतातील आव्हानं कोणती याची चर्चा करा, की भारतामध्ये एक तर गरिबी आहे, असमानता आहे आर्थिक आणि सामाजिक. तसंच भारतामध्ये बऱ्याचदा आता ज्याला आपण कल्चरल लॅग म्हणूया, की जुनी मूल्य आणि नवीन मूल्य यांच्यामधला संघर्ष आढळतो. मग त्यामुळे पिढ्यानपिढ्यांमधील जे जनरेशन गॅप आहे तो सुद्धा हायलाइट होत राहतो. तर युवकांवर हे एक ऍडिशनल बर्डन आहे. तर भारतातील आव्हानांची चर्चा करायची आहे. त्यानंतर थोडक्यात एक चर्चा करा, की समजा आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं, की चला की युवकांना काही चिंता असणारच आहेत, युवक प्रेशर हँडल करू शकतात असं म्हणून ते जर दुर्लक्षित केलं तर त्याचे भयानक परिणाम काय होतील याची तुम्हाला चर्चा करायची आहे. आणि मग उपाय काय? उपाय आता हे जे चिंतेचे जे सगळे विषय घेतले त्याला तुम्हाला उपाय सुचवायचे आहेत. उदाहरणार्थ रोजगार अनिश्चित असेल तर गव्हर्नमेंटनी किमान युवकांना योग्य स्किल्स कमी खर्चात दिले पाहिजेत, की जेणेकरून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या संधी ओपन होतील. सो स्किल एज्युकेशन. शैक्षणिक दबाव असेल तर शिक्षणामध्ये रिफॉर्मची गरज आहे. शिक्षण अशा पद्धतीनं शिकवलं गेलं पाहिजे किंवा शिक्षण व्यवस्था अशी पाहिजे की जी युवकांवर त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना तसं गाईड करेल. सामाजिक दबाव यासाठी ऍटिट्यूड्स बदलण्याची गरज आहे. जुन्या आणि एस्टॅब्लिश ऍटिट्यूड्स आहेत त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनाची यंत्रणा पाहिजे. संस्थांमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा बाहेरही हेल्पलाईन्स पाहिजेत. आर्थिक असुरक्षितता असेल तर गव्हर्नमेंटनी किमान जे ज्याला आपण म्हणूया वंचित घटकातून येणारे जे तरुण आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येणारे जे तरुण आहेत त्यांच्यासाठी काही ना काहीतरी एक सपोर्ट सिस्टम डेव्हलप करायला पाहिजे. तर ह्याच्यावर तुम्ही उपाय लिहू शकता. आणि मग शेवटी कन्क्लुजन मध्ये तुम्ही असं म्हणू शकता की भारतामध्ये तरुणांचं प्रमाण जास्त आहे. तर ही जी डेमोग्राफिक विंडो जी भारताला लाभलेली आहे तिचं जर डेमोग्राफिक डिव्हिडंड मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर भारताला तरुणांच्या कल्याणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सो जरी तरुणांसमोर संधी असल्या तरी तरुण त्या संधींचा फायदा घ्यायला सक्षम आहेत का ह्याच्याकडे आपण समाज आणि एक शासकीय व्यवस्थेनी जातीने लक्ष दिलं पाहिजे. तरच हे तरुण उद्या भविष्यात आपल्यासाठी एक ऍसेट म्हणून राहतील. नाहीतर आपण जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर हीच तरुण पिढी उद्या समाजासाठी बर्डन म्हणून सिद्ध होऊ शकते. आता ऍसेट झालेल्या तरुणांची पण उदाहरणं द्या आणि बर्डन झालेल्या म्हणजे क्रिमिनल झालेल्या किंवा दहशत पसरवणाऱ्या किंवा अंमली पदार्थांच्या सेवनाच्या आहारी गेलेल्या तरुणांची पण उदाहरणं द्या. आणि हे किती कॉन्ट्रडिक्टरी आहे ह्यातलं एकच आपल्याला कसं निवडायचंय ह्याच्यावर तुम्हाला भर देत हा निबंध संपवायचा आहे. सो थोडक्यात तुम्हाला स्ट्रक्चर अशा पद्धतीने उभारायचं. पुढचा निबंधाचा विषय आहे जो सेक्शन बी मधला पहिला म्हणजे 5वा टॉपिक आहे. तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक स्वामी आहे. सो ह्यामध्ये 3 कीवर्ड्स तुम्हाला बघायचे. एक म्हणजे तंत्रज्ञान, दुसरं सेवक की जो उपयुक्त आहे पण जर तो स्वामी झाला तर तो कसा होईल, धोकादायक. सो इथं सर्वंट वर्सेस मास्टर. सर्वंट इज युजफुल, मास्टर इज डेंजरस. कोण? टेक्नॉलॉजी. तर याचं मी तुम्हाला आधी स्ट्रक्चर सांगेन आणि मग आपण वे फॉरवर्ड बघूया. आता हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे सेक्शन बी मधला आणि ह्याची तयारी ही व्यापकपणे करणं सोपं आहे आणि चांगलं लिहिणंही सोपं आहे. बघा, इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही 2 कॉन्ट्रडिक्टरी उदाहरणं देऊ शकता. एकीकडे एक व्यक्ती तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली आहे, स्वतःचं आणि समाजाचं नुकसान करत आहे. जसं की काही तरुण मुलं सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलेले आहेत की ते जर वापरायला नाही मिळालं तर चिडून जाऊन ते पालकांवर हल्ला करतात. तर दुसरीकडे
ग्रामीण भागातला किमान शिकलेला शेतकरीही तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये सुधारणा घडवून उत्पादन वाढवत. तर अशी 2 कॉन्ट्रडिक्टरी उदाहरणं घेऊन तुम्ही इंट्रोडक्शन लिहू शकता आणि असं म्हणू शकता की जर तंत्रज्ञान आपलं सेवक झालं तर उपयुक्त पडतं, पण आपण जर तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो तर ते आपलं स्वामी बनतं आणि मग ते आपल्यासाठी धोकादायक. मग ह्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिफिकेशन तुम्हाला द्यायचंय. 2 महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे की सर्वंट होणं म्हणजे काय आणि मास्टर होणं म्हणजे काय. जर जो सर्वंट असतो तो आपल्या हितासाठी काम करतो, आपल्याला जे हवंय, आपण जे मागतो ते आपल्याला मिळतं त्याच्याकडून. तर मास्टर जो असतो तो आपल्याकडून काम करून घेतो, आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाही, तो आपल्यावर नियंत्रण ठेवतो. तर ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला इंट्रोडक्शन नंतर द्यायची आहे. त्यानंतर मग हे जे विविध आयाम आहेत ते तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायचे. मग पहिला आयाम कुठला आहे तर तंत्रज्ञान उपयुक्त सेवक असणं म्हणजे काय. तर एक म्हणू शकता की तंत्रज्ञानामुळे आर्थिक विकास होण्यास मदत होते किंवा उत्पादकता वाढते. मग त्याच्यासाठी तुम्ही विविध गोष्टींची उदाहरण देऊ शकता, जसं लोकांनी रोबोटचा वापर केलेला आहे किंवा ज्याला आपण सेन्सर सिस्टम म्हणूयात, किंवा ड्रोनचा वापर केलेला आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ड्रिप टेक्नॉलॉजी किंवा स्प्रिंकलर टेक्नॉलॉजी. सो ह्यामुळे पाण्याचं व्यवस्थित नियोजन होतंय, उत्पादकता वाढतीये, सामाजिक सक्षमीकरण पण होतं, म्हणजे आता सोशल एम्पॉवरमेंट तंत्रज्ञानामुळे कशी होते. तर उदाहरणार्थ तुम्ही डिसेबल्ड किंवा जे दिव्यांग आहेत त्यांचं उदाहरण घेऊ शकता की तंत्रज्ञानामुळं जे दिव्यांग आहेत त्यांना रस्ता शोधणं किंवा सुरक्षितपणे रस्त्यावरून चालणं, गंतव्य ठिकाणी पोहोचणं हे कसं शक्य झालेलं आहे. सुशासनात पारदर्शकता येते. सो ई गव्हर्नन्सचं तुम्ही मेन्शन करू शकता. सीसीटीव्ही कॅमेरा, जीपीएस टेक्नॉलॉजी किंवा RFID ह्याच्यामुळे कसं ई गव्हर्नन्स पारदर्शक झालेलं आहे. वैज्ञानिक संशोधनामध्ये सुद्धा तंत्रज्ञान वापरलं जातं. सो जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे आपल्याला कटिंग एज रिसर्च करता येतो. क्रायसिस मॅनेजमेंट, संकट व्यवस्थापन. सो जेव्हा जेव्हा क्रायसिस येतात तेव्हा त्याच्यावर प्रभावीपणे मात करायची असेल तर तुम्हाला टेक्नॉलॉजी युजफुल पडते. याच्या आधीच्या निबंध चर्चेमध्ये मी तुम्हाला 2015 चेन्नईच्या पुराचं उदाहरण दिलं होतं. तिथं कसं सोशल मीडिया आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आपत्ती व्यवस्थापनामध्ये मदत झाली होती. त्यानंतर आहे देशाची सुरक्षितता. याच्यासाठी सुद्धा तंत्रज्ञान वापरता येतं. सर्वेलन्स मेकॅनिझम क्रिएट करता येतं किंवा फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी वापरता येते, DNA टेक्नॉलॉजी वापरता येते. तर हे सगळे आयाम तुम्ही विस्तृतपणे आणि व्यवस्थित उदाहरणांच्या सहित आर्ग्युमेंट देत लिहू शकता. दुसरी बाजू अशी आहे, हे पण मुद्दे राहिले, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण. सो आरोग्यासाठी सुद्धा तंत्रज्ञान वापरलं जातं. आजकाल तुम्ही जे स्मार्ट गॅजेट्स आहेत, जसं की स्मार्ट वॉचेस असतील किंवा स्मार्ट रिंग असेल किंवा आपल्याकडे जे ग्लुकोज मीटर येतात की ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याचा ट्रॅक ठेवणं शक्य आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सुद्धा अद्ययावत तंत्रज्ञान वापरलं जातं. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवता येतो. पण दुसरी बाजू पण तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायची आहे, ती म्हणजे की तंत्रज्ञान, जर आपण तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो तर मग ते आपल्यासाठी धोकादायक स्वामी कसं ठरू शकतं. मग ह्याचे काही मुद्दे आहेत बघा. एक म्हणजे मानवी स्वायत्ता धोक्यात येते, म्हणजे माणूस स्वतःची ऑटोनॉमी, इंडिपेंडन्स गमावून बसतो आणि तंत्रज्ञानाच्या आहारी जातो. प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानाने करायला लागतो. उदाहरणार्थ गाडीचा अतिवापर केल्यामुळे लोकांची चालण्याची आणि पळण्याची कपॅसिटी कमी झालेली. दुसरं, नैतिक समस्या निर्माण होतात, म्हणजे तंत्रज्ञानाचा गैरवापर, सायबर अटॅक्स करणं, लोकांच्या गोपनीयतेवर घाला घालणं किंवा लोकांच्या खासगी डेटा घेऊन तो गैरवापर करणं हे तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. किंवा आजकाल जे डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढलेले तेही तंत्रज्ञानामुळे झालेले आहेत. आर्थिक विस्थापन होतं. आर्थिक विस्थापन म्हणजे डेव्हलपमेंटसाठी जेव्हा आपण तंत्रज्ञान वापरतो तेव्हा काही लोकांचं आर्थिक विस्थापन होऊ शकतं, त्यांना तिथून हलवावं लागू शकतं. तर हेही तुम्ही मेन्शन करा. सामाजिक विघटन म्हणजे पोलरायझेशन, ध्रुवीकरण होतं. बऱ्याचदा तंत्रज्ञानाचा वापर करून लोक आपली मतं सोशल मीडियावर कसेही व्यक्त करतात, इतरांवर त्याचा परिणाम काय होईल हे पाहत नाहीत. तर सामाजिक विघटनाचा धोका आहे. आणि सगळ्यात शेवटी मानसिक परिणाम होऊ शकतात, की जर आपण तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त आहारी गेलो तर आपला स्वतःच्या मनावरचा ताबा आपण गमावून बसू शकतो. मग एकदा ह्या दोन्ही बाजू एक्सप्लेन केल्या की मग सदैव तंत्रज्ञानाने आपलं उपयुक्त सेवक राहायला पाहिजे आणि धोकादायक स्वामी नाही बनायला पाहिजे, यासाठी काय उपाय करायचे ते तुम्हाला मेन्शन करायचं. सो उपायाचा इथं आहे. एक तर म्हणजे नैतिकतेची चौकट घाला तंत्रज्ञानाच्या वापराबाबतीत. जिथं संवेदनशील तंत्रज्ञान वापरलं जाते की ज्याचा व्यक्तीवर आणि समाजावर दूरगामी परिणाम होऊ शकतो, अशा ठिकाणी कोड्स ऑफ इथिक्स आणि कोड ऑफ कंडक्ट
नैतिकतेची आचारसंहिता घालणं गरजेचं आहे. दुसरं, शासनाने अत्यंत कडक नियमन आणि त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे, की तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला जातोय का, की त्याचा मिसयूज केला जातोय, याच्यावर कडक लक्ष ठेवलं पाहिजे. त्यानंतर डिजिटल साक्षरता वाढली पाहिजे, कारण तंत्रज्ञानाचा गैरवापर होतो हे बऱ्याचदा लोकांच्या लक्षात येत नाही, त्यांची फसवणूक होते. जसं डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढतात, यासाठी जर लोकांना जर आपण डिजिटल साक्षर केलं तर कदाचित ते कमी करता येईल. मूल्याधिष्ठित शिक्षण देणं, म्हणजे शाळांमध्येच योग्य मूल्य दिली तर व्यक्तीच्या हातात जरी उद्या सत्ता आली तरी ती तिचा गैरवापर करणार नाही याची खात्री देता येते. त्यानंतर आहे वैयक्तिक शिस्त लावणे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन स्वतःचं नुकसान नाही केलं पाहिजे. तर यासाठी वैयक्तिक शिस्त पण डेव्हलप केली पाहिजे. आता कन्क्लुजन मध्ये तुम्ही काय लिहाल, तर तुम्हाला असं म्हणायचंय की आता जगामध्ये तंत्रज्ञान विरहित जगणं हे केवळ अशक्य. आता म्हणजे कुठलं ना कुठलं तरी तंत्रज्ञान तुम्हाला वापरावंच लागणार आहे. पण तंत्रज्ञान जेव्हा वापरणं अपरिहार्य होऊन बसतं तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की आपण तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून राहिलं पाहिजे. कारण असं जर झालं तर याचा अर्थ आपण तंत्रज्ञानाच्या पूर्णपणे आहारी चाललोय. काही प्रमाणात माणसांनी स्वतःच्या क्षमता आणि कौशल्य यांचा विकास तंत्रज्ञानापासून दूर जाऊन सुद्धा केला पाहिजे. तरच माणसाला उद्या जर गरज पडली तर एक स्वायत्त जीवन जगता येईल असं तुम्हाला सांगायचंय. सो एक वेगळा दृष्टिकोन देऊन तुम्ही कन्क्लुजन देऊन या निबंधाचा समारोप करू शकता. तर असा हा एक सगळ्या सोपा निबंध होता सेक्शन बी मधला. आता पुढचा निबंध घेऊया. सेक्शन बी च्या दुसऱ्या म्हणजे 6व्या टॉपिकमध्ये स्ट्रक्चर साधारण असं दिसायला पाहिजे. पहिला मुद्दा आहे प्रस्तावनेचा. याच्यामध्ये तुम्ही 1-2 उदाहरण अशी द्या की जिथं पर्यावरण पूरक उपाययोजना केल्यामुळे विकासाला हातभार लागला. आता महाराष्ट्रातलेच तुम्ही जर हिवरे बाजार किंवा राळेगण सिद्धी या 2 गावांची उदाहरणं दिली किंवा चिपको मुवमेंटचं सुद्धा उदाहरण दिलं तर तिथं तुम्हाला असं दाखवता येईल की तिथं पर्यावरणाचं संरक्षण केल्यामुळे भविष्यामध्ये तिथल्या जनतेला कसा फायदा झाला. यामध्ये 2 संकल्पना तुम्हाला महत्वाच्या सांगायच्यात उलगडून. एक म्हणजे विकास, तो कसा मेजर केला जातो. काही जणांच्या दृष्टीने आर्थिक प्रगती म्हणजेच विकास आहे, तर काही जणांच्या दृष्टीने मानवी विकासाचा जो निर्देशांक आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याला ते समोर ठेवून मानवी विकास किंवा विकास डिफाईन करतात. पर्यावरण संरक्षण म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीनं केलं जातं, म्हणजे त्याचे आयाम कोणते हे सांगणं. त्यानंतर पर्यावरण म्हणजे अडथळा हे नेहमी असं का पाहिलं जातं, म्हणजे पर्यावरण संरक्षण करणं आणि विकास साधणं हे एकामेकाला अपोजिट का मानलं जातं. तर पारंपरिक दृष्टिकोन असं आहे की औद्योगिकीकरण वाढलं की पर्यावरणावर ऱ्हास होतो, खाणकाम वगैरे असे प्रोजेक्ट घेतले तर पर्यावरणाचा ऱ्हास होतो. दुसरीकडे जर पर्यावरणाचं संरक्षण करायला गेलं तर असे काही करता येत नाही. विकासाची ही जी ट्रॅडिशनल पारंपरिक जी डेफिनेशन आहे ती परस्यू करता येत नाही. म्हणजे आता लेटेस्ट जर तुम्ही बघितलं असेल झारखंड, छत्तीसगड या भागांमध्ये काही आदिवासी जंगल तोडीला ऍक्टिव्हपणे विरोध करत आहेत. त्याचे बरेचसे व्हिडिओज आता व्हायरल होत आहेत. तर मग ते विकास विरोधी आहेत का असं पण प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना. का गव्हर्नमेंट पर्यावरण विरोधी आहे की ज्याला ऍट एनी कॉस्ट डेव्हलपमेंट परस्यू करायची आहे. तर अशा पद्धतीचं एक डिबेट जे आहे ते तुम्हाला हायलाइट करायचंय. त्यानंतर मग तुम्हाला असं दाखवायचं की पर्यावरण हा विकासाचा पाया काय, की जे टॉपिक सांगतोय, कारण तुम्हाला टॉपिकला प्रूव्ह करायचंय. मग याची कारणं द्यायची. एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं विकासासाठी ज्याला आपण ट्रॅडिशनल सेन्समध्ये डेव्हलपमेंट म्हणतो त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते पर्यावरणातूनच येतं. मग काही असेल, अगदी धान्य असेल फूड प्रोसेसिंगसाठी, फळं भाज्या असतील किंवा खनिज असतील किंवा लाकूड असेल किंवा अगदी काय म्हणूयात आपण त्याला पाणी असेल, हवा असेल, ते कच्चा माल आपल्याला पर्यावरणातून मिळतो. दुसरं, मनुष्याला जगण्यासाठी जे जीवनावश्यक बाबी आहेत, स्वच्छ हवा, पाणी, अन्न, ते पर्यावरणातूनच मिळतं. तिसरं, आपल्याला काही इको सर्व्हिसेस मिळतात, परिसंस्था सेवा, जसं की हवा शुद्ध होणं किंवा पाणी शुद्ध होणं, रिसर्क्युलेट होणं किंवा जमिनीची धूप थांबणं, हे पर्यावरणामुळे ही सेवा भेटते. चौथा आहे शेती. भारतामध्ये पर्टिक्युलरली बहुतांश समाज हा शेतीवर अवलंबून आहे. तर शेतीसारखी जी उद्योग आहे तो सुद्धा पर्यावरणावरच डिपेंड आहे. पर्यावरणामध्ये जर ऱ्हास झाला तर शेतीवर नकारात्मक परिणाम होणार आहे. त्यानंतर आहे स्वच्छ हवा व आरोग्य यांचा संबंध सांगायचा आहे. जर विकासामध्ये आरोग्य हा एक महत्वाचा घटक असेल तर आरोग्य चांगलं नाही राहिलं तर कसला विकास झालाय. म्हणजे तुम्ही लेटेस्ट उदाहरण दिल्लीचं देऊ शकता की हिवाळ्यामध्ये दिल्लीला कसं काही दिवस शटडाऊन करावं लागलं बिकॉज ऑफ एअर पोल्युशन. मग त्याला खरा विकास म्हणायचा का, हा मुद्दा तुम्ही इथं मांडू शकता.
तसंच आपत्तीचा धोका कमी करता येतो. आता ह्याच्यामध्ये मॅनग्रोव्हचं उदाहरण बऱ्याचदा दिलं जातं की सुनामीच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी मॅनग्रोव्ह होते तिथं तिथं सुनामीचा धोका कमी झाला होता. तर हे पण तुम्ही देऊ शकता. किंवा जिथं जंगलं आहेत तिथं अतिवृष्टी जरी झाली तरी ज्याला आपण म्हणूया लँडस्लाइड होणं किंवा मातीचं इरोजन होणं, धूप होणं हे कमी होतं. तसंच पुढच्या पिढ्यांचं कल्याण करायचं असेल तर पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला असं विविध प्रकारे दाखवायचंय की पर्यावरण हा कसा विकासाचा पाय आहे. पण बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. मग दुर्लक्ष केलं तर परिणाम काय होईल, तर काही परिणामांची चर्चा करा की जसं आता हवामान बदल होतोय, ग्लेशियर्स मिल्ट होत आहेत किंवा नद्यांचे प्रवाह बदलत आहेत किंवा एक्स्ट्रीम इव्हेंट होऊन अतिपूर, अतिवृष्टी किंवा कधी कधी दुष्काळाची तीव्रता वाढतीये किंवा गरमीचा धोका आता निर्माण झालेला आहे. अतिउष्णतेमुळे लोक मरत आहेत अतिउष्माघात होऊन. जैवविविधतेचा ऱ्हास होतोय म्हणजे प्राणी एक्स्टिंक्ट होत आहेत, नामशेष होत आहेत. आरोग्य ढासळतंय म्हणजे ज्याला आपण म्हणूया कीटकजन्य रोग असतील किंवा संसर्गजन्य रोग असतील त्यांचं प्रमाण वाढायला लागलंय. आणि अन्न सुरक्षेला पण धोका निर्माण होऊ शकतो. हे एकदा सांगितलं की तुम्हाला उपायांकडे जायचंय. विविध प्रकारचे जे प्रचलित उपाय आहेत की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल फॉलो करणं, ग्रीन टेक्नॉलॉजी जसं सोलार एनर्जी, विंड पॉवर यांचा वापर वाढवणं, पॉलिसी कडक करणं आणि त्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रॉंग करणं, त्याला स्वायत्ता देणं, जनजागृती विविध प्रकारे करणं, विविध पातळ्यांवर करणं, अगदी लहान मुलांपासून ते कामगार वर्ग, इंडस्ट्रीयल, रिच पर पीपल यांच्यापर्यंत जनजागृती करणं, सर्क्युलर इकॉनॉमी ज्याला आपण म्हणूया रिसायकल, रियूज आणि जे 3R आहेत ते प्रमोट करणं. असं करत तुम्हाला हा निबंध 1000 शब्दांचा लिहिता येईल. मग कन्क्लुजन मध्ये तुम्हाला असं म्हणायचंय की आता पर्यावरण की विकास हा पर्याय राहिलेलाच नाही. आता तुम्हाला ह्या दोघांना विरुद्ध बघून चालणार नाही. तुम्हाला काय करायचंय की ह्या दोघांना एकत्रपणेच परस्यू करायचंय. एका ऐवजी दुसरं हा आता डायलेमा येऊ शकत नाही. दोघांनाही न्याय देत तुम्हाला विकास घडवून आणायचा आणि पर्यावरणाचं संरक्षण करायचं. असं कन्क्लुजन मध्ये देत सध्याच्या जगामध्ये चाललेलं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे विविध प्रकारचे जे धोके निर्माण होत आहेत, संघर्ष उभे राहत आहेत, युद्ध छेडली जात आहेत आणि ह्यामुळे कसं मनुष्य जातीचा आणि एकंदरीत निसर्गाचा ऱ्हास कसा होतोय हे तुम्हाला सांगत ह्या टॉपिकचं महत्व हायलाइट करत तुम्हाला हा कन्क्लुजन लिहायचंय. तर हा झाला सेकंड टॉपिक इन सेक्शन बी. हा सुद्धा एक सोपा टॉपिक आहे. सेक्शन बी मधला टॉपिक आहे करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. सो इथं कीवर्ड आहे करुणा, ज्याला आपण कंपॅशन असं म्हणतो. ज्ञान जर वापरलं तेही करुणेशिवाय तर ते शस्त्र म्हणजे घातक बनतं, है ना. सो दोन्ही बाजू तुम्हाला मांडायचे. सो पहिल्यांदा प्रस्तावना घ्या, परत इथं 2 कॉन्ट्रडिक्टरी उदाहरण द्या. एकीकडे ज्ञान वापरून समाजाचं कल्याण साधलं गेलेलं आहे, जसं टेलिमेडिसिनचा वापर केलेला आहे किंवा ज्ञानाचा, वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून अत्यंत दुर्धर आजारावर लस विकसित केलेली आहे. तर दुसरीकडे ज्ञानाचा वापर करून अत्यंत विघातक गोष्ट तयार केलेली आहे ज्यामुळे समाजाला नुकसान झालंय, जसं की आण्विक बॉम्ब, ॲटॉमिक बॉम्ब. तर अशी उदाहरणं द्या कॉन्ट्रडिक्टरी आणि मग टॉपिककडे चला. 2 संकल्पना तुम्हाला विशद करायच्या आहेत. एक म्हणजे ज्ञान म्हणजे काय, किती विविध प्रकारचं ज्ञान असतं, आणि करुणा काय आहे आणि करुणा नेमकी दिसते कशी. मग दोघांमधला मूलभूत संबंध सांगा की दोघं कसे एकामेकाला पूरक आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. मग आयामांकडे जायचंय. महत्वाचा आयाम आहे की करुणा जर नसेल, करुणा विरहित ज्ञान असेल तर काय होतं. पण त्याच्या आधी करुणा असेल तर काय होतं हे सांगा. मग करुणा विरहित ज्ञान असेल तर काय होतं हे प्रकर्षाने जाणवेल. सो करुणायुक्त ज्ञान असणं हे तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायचंय की जसं आरोग्य किंवा वैद्यकीय सेवांमध्ये जेव्हा डॉक्टर, नर्सेस करुणा दाखवतात तेव्हा तिथं असलेले जे रुग्ण आहेत त्यांची सेवा किती चांगली होते, किंवा मानवी कल्याणासाठी विज्ञानाचा वापर कसा चांगला केला जातो, जसं की डिसेबल्ड, दिव्यांग व्यक्तींसाठी विविध तंत्रज्ञान विकसित केलं जातं, किंवा सामाजिक सुधारणा आणणं आणि न्याय आणणं हे कसं शक्य होतं. यासाठी तुम्ही विविध संत किंवा जे आपल्याकडे विविध समाज सुधारक होऊन गेले, राजाराम मोहन रॉय असतील किंवा महात्मा फुले असतील, यांच्या ठाई करुणा होती म्हणून त्यांनी असलेल्या ज्ञानाचा कसा चांगला वापर केला. याच्या एक्झॅक्टली विरुद्ध आपल्याला इकडे बघायचंय की ज्यांच्याकडे करुणा नसल्यामुळे त्यांनी ज्ञानाचा गैरवापर कसा केला हे तुम्हाला सांगायचं.
शासन व धोरण यांच्या शासनामध्ये किंवा धोरण बनवणारे जे नागरी सेवक आहेत, राजकारणी आहेत किंवा तज्ज्ञ लोक आहेत, ह्यांच्याकडे ज्ञान तर असतं, पण जर ह्यांच्याकडे करुणा असेल तर समाजाला कसं ते धोरण निर्मिती उपयुक्त ठरते किंवा शासनाचे निर्णय कसे उपयुक्त ठरतात हे हिस्टॉरिकल रेफरन्सेस घेत तुम्हाला सांगता येईल. तसं करुणाविरहित ज्ञानाचा सुद्धा तुम्हाला विस्तृतपणे चर्चा करायची आहे, कारण तो मुख्य भर आहे. एक म्हणजे वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर केला जातो. सो यू माइट हॅव सीन की जे डॉक्टर्स आहेत ते बऱ्याचदा स्वतःच्या ज्ञानाचा गैरवापर करतात आणि रुग्णांना फसवतात आणि त्या आधारे पैसे कमावतात. किंवा तांत्रिक शोषण होतं, टेक्नॉलॉजिकल एक्सप्लॉयटेशन. सो सायबर अटॅक्स किंवा डिजिटल अरेस्ट हे ज्ञानाचा गैरवापराची चांगली उदाहरणं आहेत, कारण इथं करुणा नाही. आर्थिक शोषण पण होतं. बऱ्याचदा ज्याच्याकडे सत्ता आहे किंवा ज्याच्याकडे त्या कामकाजाचं ज्ञान आहे तो इतरांना फसवतो आणि त्याद्वारे त्यांचं आर्थिक शोषण करतो, जसं मनी लेंडर्स है ना. दडपशाही पण वाढते. जर शासन किंवा सत्ताधारी व्यक्ती स्वतःच्या ज्ञानाचा गैरवापर करायला लागले तर ते इतरांचं दमन करू शकतात, इतरांवर आपली हुकूमत गाजवू शकतात. पर्यावरणाचाही ऱ्हास होऊ शकतो की पर्यावरणाबद्दलचं जे ज्ञान आहे ते जर करुणेयुक्त नाही वापरलं तर मग ते स्वार्थासाठी वापरलं जाऊ शकतं. सो जसं की प्राण्यांची हत्या केली जाते, त्यांना विकलं जातं किंवा पोचिंग होतं. इथं करुणा नाहीये, त्यामुळे मग पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. असे विविध आयाम किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही टेररिस्ट किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांची उदाहरणं घेऊ शकता की इंटेलिजंट एज्युकेटेड जे क्रिमिनल्स असतात, व्हाईट कॉलर क्रिमिनल्स, हाऊ दे मिसयूज देअर नॉलेज ऑर एक्सपर्टीज. तर हे सगळं सांगत तुम्हाला हा आयाम व्यवस्थित एक्सप्लेन करायचंय. त्याच्यानंतर वे फॉरवर्ड द्यायचं तुम्हाला की हे कसं टाळता येईल. त्यासाठी मूल्य शिक्षण, नैतिक प्रशासन असणं. आता हे प्रत्येक आयाम तुम्हाला सांगायचे की टेक्स्टबुक, टीचर्स, ऍक्टिव्हिटीज, नैतिक प्रशासनामध्ये कोड ऑफ एथिक्स, कोड ऑफ कंडक्ट, इथिकल फ्रेमवर्क, लिगल फ्रेमवर्क. तसंच नवकल्पना किंवा नवनिर्मिती करताना जबाबदारीचं भान ठेवून ते केली पाहिजे. तसंच वैयक्तिक नैतिकतेवर भर दिला पाहिजे. वैयक्तिक नैतिकता विकसित करून ती फॉलो होते की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि शेवटी संस्थात्मक चौकट टाकली पाहिजे. आता कन्क्लुजन मध्ये तुम्हाला असं म्हणायचं आहे की जग अशा टप्प्यावर उभं आहे की जिथं ज्ञान हे आता फिंगर टिप्सवर अवेलेबल आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती तंत्रज्ञानामुळे जगातील कानाकोपऱ्यातील ज्ञानाचा ऍक्सेस करणं सोपं झालेलं आहे. पण ते ज्ञान जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा ते ज्ञान वापरण्यासाठी योग्य शहाणपण आणि करुणा आपल्याकडे आहे का, हे प्रत्येकाने, म्हणजे प्रत्येक म्हणजे व्यक्ती नाही तर व्यक्ती, समूह, समाज, शासन, संस्था ह्यांनी हे भान विकसित करणं गरजेचं आहे. अशा रीतीने तुम्हाला कन्क्लुजनकडे जायचं. तर हा आहे सेकंड लास्ट टॉपिक. आणि आता आपल्याला शेवटच्या टॉपिककडे जायचंय. शेवटचा टॉपिक आहे बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम. सो ह्याच्यामध्ये 2 कीवर्ड्स आपल्याला बघायचे. एक म्हणजे बदलतं हवामान आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम. हा वर्णनात्मक टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही सिद्ध करायचं नाही, फक्त त्यांनी जे विचारलंय त्याचं वर्णन करायचं. सो प्रस्तावनेमध्ये तुम्ही कुठल्याही इव्हेंट घेऊ शकता. महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी, त्यातून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि शेतीमालाचं झालेलं नुकसान आणि त्याची आलेली आकडेवारी, हे सगळं तुम्ही देऊ शकता. किंवा भारतातली कुठलीही घटना घेऊ शकता. संकल्पना 2 महत्वाच्या आहेत. एक म्हणजे हवामान बदल आणि तो कसा दिसून येतो, किती प्रकारे होतो, कधी अतिवृष्टी होते, कधी पूर येतो, कधी रोगराई पसरते, कधी दुष्काळ होतो, कधी आग लागते वणव्यासारखी. हे हवामान बदलाचे परिणाम आहेत. शेतीमध्ये मेनली काय होतं आणि तिचा हवामानाशी कसा नेमका संबंध आहे हे तुम्हाला थोडक्यात संकल्पना सांगायच्यात. ह्या दोघांमधलं नातं पण सांगायचंय की शेतीमुळे कधी कधी हवामान बदलाला काय म्हणतात, हवामान बदल घडून येतो शेतीमुळे, कारण शेतीमध्येही मिथेन वायूचं उत्सर्जन होतं आणि हवामान बदलामुळे सुद्धा शेतीची उत्पादकता कमी होते. ह्या दोघांचा परस्पर संबंध आहे. आता शेतीवर होणाऱ्या परिणामांची तुम्हाला विस्तृत चर्चा करायची आहे. मग समजा तुम्ही असं दाखवाल की उत्पादनात घट होतीये किंवा पिकांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतोय किंवा शेती चक्र अनिश्चित आहे की कधी पेरायचं, कधी कापायचं, पूर्ण चक्र हलतंय किंवा ओला दुष्काळ पडतो कधी कधी, किंवा दुष्काळ येतो, पूर येतो. तीव्र हवामानाच्या ज्या घटना आहेत, एक्स्ट्रीम इव्हेंट, क्लायमेट इव्हेंट ज्याला आपण म्हणूयात, ढगफुटी होणं किंवा आग लागणं, ह्याच्यामध्ये वाढ होतीये. मातीचा ऱ्हास किंवा धूप होतीये की जी शेतीसाठी फार गरजेची आहे. त्यानंतर रोगराई वाढतीये पिकांवरची किंवा पशूंवरची.
पाण्याची टंचाई निर्माण होतीये, पशुधन नाहीस होत आहे, किंवा मत्स्य व्यवसाय धोक्यात येतोय कारण ओशन ऍसिडिफिकेशन होतंय, त्याचा कोरल रीफवर नकारात्मक परिणाम होतोय. आणि कोरल रीफ हे तुम्हाला माहिती आहे फूड चेनमध्ये प्रायमरी फूड आहे, ते जर नाही मिळालं तर मग माशांची पैदास कमी होणार आहे आणि त्यामुळे मग मत्स्योत्पादन होणार नाही. असे सगळे विस्तृतपणे नकारात्मक परिणाम तुम्हाला सांगायचे. त्यानंतर ह्या परिणामांमुळे समाजावर सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय होतात ते सांगायचंय. एक म्हणजे शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येते, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय. दुसरं, अन्न सुरक्षितता धोक्यात येते, खाद्यपदार्थांच्या किमती वाढतायत आणि सामान्य माणसाच्या आवाकाच्या बाहेर चाललेलं आहे. स्थलांतर होतंय, ग्रामीण भागामध्ये उपजीविका साधणं अशक्य आहे, मग लोक एनमास सिटीकडे स्थलांतरित होत आहेत आणि मग सिटीमध्ये परत झोपडपट्ट्या वाढणं, क्राईम वाढणं, बेरोजगारी वाढणं, असुरक्षितता वाढणं हे होतंय. दारिद्र्य वाढतंय, असमानता वाढते, असे महत्वाचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम तुम्हाला सांगायचे. त्याच्यानंतर ह्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, पण त्याच्यामध्ये आव्हानं काय येत आहेत. एक म्हणजे शेतकरी लार्जली अनएज्युकेटेड किंवा अनस्किल्ड आहेत. दुसरं, त्यांच्याकडे पुरेसं सपोर्ट नाहीये टू अडॉप्ट मॉडर्न इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी, किंवा त्यांना काय म्हणूयात आपण ऑर्गॅनिक शेती ज्याला म्हणूयात, जी पर्यावरण पूरक आहे ती करण्यामध्येही त्यांना तेवढं सपोर्ट नाहीये. तर अशी आव्हानं तुम्हाला थोडक्यात सांगायचे आणि मग उपाय सांगायचे. सगळ्यात महत्वाचा उपाय आहे स्मार्ट आणि प्रिसिजन ऍग्रिकल्चर, की जे गव्हर्नमेंटच्या सपोर्ट शिवाय शक्य नाहीये. प्रत्येक सपोर्ट म्हणजे आर्थिक असेल, तांत्रिक असेल किंवा अगदी मोरल सपोर्ट पण असेल. सस्टेनेबल फार्मिंग प्रॅक्टिस केलं पाहिजे शेतकऱ्यांनी, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, बढावा दिला पाहिजे. पॉलिसी सपोर्ट पण पाहिजे, जिथं जिथं शक्य आहे तिथं मिनिमम सपोर्ट प्राइस देणं, जिथं जिथं शक्य आहे तिथं इन्शुरन्स, पिकांचा विमा काढण्यासाठी मदत करणं, हे केलं पाहिजे. त्यानंतर कम्युनिटी पार्टिसिपेशन पाहिजे. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे की गाव करेल ते राव करेल काय. सो समाज किंवा समूह जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा मोठ्या मोठ्या संकटांवर किंवा आव्हानांवर सुद्धा मात करणं शक्य होतं. आता कन्क्लुजन मध्ये तुम्हाला असं म्हणायचं आहे की जग कितीही पुढे गेलं तरी शेती ही कायमच उपयुक्त आणि रिलेव्हंट राहणार आहे मानवी समाजाच्या, मानवी समूहाच्या अस्तित्वासाठी. तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे आपलं अन्न पूर्णपणे शेती न करता प्रोड्यूस करता येईल अशी अवस्था अजून आलेली नाहीये. शेतीकडे आपण प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. भारतासारख्या समाजामध्ये विशेषतः जिथं बहुतांश लोक अजूनही शेती व शेती आधारित उद्योगावर अवलंबून आहेत. तर पर्यावरण बदल होतोय, तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की बदलतं हवामान हे शेतीवर परिणाम करतंय आणि हे आपल्या आता लक्षात आलं पाहिजे. आणि आपल्याला दोन्ही फ्रंटवर काम करता आलं पाहिजे की हवामान बदलाला पण रोखता आलं पाहिजे, पण ते होईपर्यंत शेतीला त्याच्यापासून कसं प्रोटेक्ट करता येईल आणि सगळ्यांच्या अन्न सुरक्षितेची कशी काळजी घेता येईल हेही आपल्याला करता आलं पाहिजे. आता एकंदरीतच तुम्ही जर एमपीएससीच्या निबंधाचं जर स्वरूप बघितलं असेल तर बहुतांश टॉपिक हे जीएस बेस्ड होते. ह्या टॉपिकमध्ये लिहिता येणं सोपं आहे, प्रोव्हायडेड तुम्ही योग्य माहिती गोळा केलेली आहे आणि तिचा संतुलितपणे आणि सुसंगतपणे वापर केलाय. बऱ्याचदा एक कॉमन चूक ऍस्पिरंट्स कडून अशी होते की ते निबंधाला एक स्वतंत्र विषय मानत नाहीत. त्यामुळे मग ह्याच्यामध्ये येणाऱ्या विषयांसाठी लागणारी जी माहिती आहे ती त्यांच्याकडून अपघाताने गोळा होते, ना की त्याच्यासाठी डिसिप्लिन्ड एफर्ट्स घेतले जातात. सो एमपीएससी साठी विशेषतः फिलॉसॉफिकल एसीचं प्रमाण कमी आहे आणि जीएस बेस्ड एसीचं प्रमाण हे तुलनेने जास्त आहे. तर माहिती गोळा करण्यावर ऍस्पिरंट्सनी भर द्यायला पाहिजे आणि नुसतं माहिती गोळा करायची नाही तर तिचा वापर कुठे, कधी, कसा करायचा याचाही आधीच विचार होणं गरजेचं आहे. सो दॅट्स इट गाईज. थँक्स अ लॉट फॉर युअर पेशंट लिसनिंग. मी तुम्हाला हे 8च्या 8 एसे व्यवस्थितपणे स्ट्रक्चर सहित सांगितलेले आहेत. आता तुम्हाला जेव्हा शक्य होतील तेव्हा हे एसे लिहिण्याचा प्रयत्न करा आणि शक्य झालं तर आम्हाला सबमिट करा. वी विल हेल्प यू टू इव्हॅल्युएट युअर रायटिंग. दॅट्स इट. थँक्यू. थँक्स अ लॉट.